जया जानविये कलंकड़हेवी नीच निरंजनाय ते परम पणवे ते वंदो सिरसी लगन हो सही देवी अनंत शिवमय निर्ममनामय परम समाधि भजन्त ते प्रभु बंधौ श्रीलगन अच्छहि देवी हवन्त परम समाधि मार्गियै कम नहीं हुनंत ते पुनुवंदौ श्रीलगन जे निर्वाणि बसन्ति नान्यनि गरुयावि भवसायरेण पडन्ति ते पुनुवंदौ श्रीलगन जे अपानि वसन्त लोयालो विषयरुलिहु अच्छहि विमरुयन्त केवलं सनामय केवल सुख जिनवर वंदौ भक्तियै जेहि पयासिय भाव जे परम पुण्यन्ति मुनि परम समाहि धरेवि परमानंद योगिंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश मंगलाचरण पण केलं. त्या मंगलाचरण केलं म्हणजे आपण पूजा केली असं कोणाकोणाला वाटलं, वाटायला नको होतं का? ही पूजा नव्हती का? मग पूजा कशाला म्हणायचं? इथं सगळ्या गोष्टी क्रियेबरोबर बांधल्या जातात. ती क्रिया म्हणजे ते कार्य मानलं जातं, समजलं जातं. आणि मग जोपर्यंत ती क्रिया केली जात नाही तोपर्यंत ते कार्य झाल्यासारखं वाटत नाही. अगदी देवदर्शनापासून दानापर्यंत श्रावकाच्या ज्या षटक्रिया आहेत त्या पाठीमागचा अभिप्राय नाही ग्रहण केला आपण तर आपल्याला ते षटकर्म एक क्रिया म्हणूनच आम्ही समजत असतो किंवा आम्ही आपल्याकडून ते समजले जातात.
मंदिरात जाणं, तिथं भगवंतांची मूर्ती पाहणं, त्याच्यासमोर हात जोडणं आणि डोकं टेकवून नमस्कार करणं, याचं नाव देवदर्शन. असंच आहे ना देवदर्शन. देवदर्शन म्हणून आचार्याने दोन्ही पद्धतीने सांगितलं होतं खरं, द्रव्य आणि भाव. फक्त द्रव्य कुठं सांगितलं? द्रव्य सांगितलं ते भावासाठी. द्रव्य तर हा व्यवहार आहे, उपचार आहे, आलंबन मात्र आहे, उपयोगाला स्थिर करण्यासाठी, विचारांना एकाग्र करण्यासाठी. कारण आमचे विचार ज्ञेयाधीन आहेत. आमचं ज्ञान, त्याचं परिणमन ज्ञेयार्थ आहे. ज्ञेय रूपानेच ज्ञानाच्या परिणमनाचा अभ्यास आहे. ज्ञेयार्थ कळतं ना? ज्ञेयार्थ का नाही काय कळतं? काय सांगा तुम्ही, आम्ही ऐकतो एवढंच. ज्ञेयार्थ परिणमन, ज्ञानार्थ परिणमन सांगितलेलं आहे शास्त्र. प्रवचनसारामध्ये आलं ते. ज्ञेयाच्या निमित्तात जे आपण इंद्रियांच्या द्वारे जे काही पाहतो, ऐकतो, ग्रहण करतो, जे ज्ञानाचं परिणमन अनुभवलं जातं, ज्ञेय रूपाने ज्ञानाचं परिणमन अनुभवलं जाणं, त्याला ज्ञेयार्थ परिणमन म्हणायचं. जाणलेली गोष्ट आणि जाणणारा मीला संपवून आपण जाणत असतो. मी म्हणजे ज्ञान, ज्ञान स्वभावी मी, ज्ञान स्वभावी मीला संपवून आपण जाणतो, म्हणजे विसरून जाणतो. जे काही जाणतो ते अंतर ठेवत नाही, अंतर राहत नाही. मी अशी एकमेक झालेलो असतो. जसं शरीरामध्ये आलो तर शरीराशी आपण एकमेक झालो. जसं दूध पाणी एकत्र आलंय, ते एकमेक दिसतंय. तसं आपलं ज्ञान ज्या ज्ञेयाला जाणतं त्या ज्ञेयाशी तन्मय होऊन जातं. शब्द ऐकले, स्तुतीचे शब्द ऐकले तर तद्रूप झालं, निंदेचे शब्द ऐकले तर तद्रूप, शब्दरूप. इंद्रिय ज्ञानाचं कार्यच ते आहे. इंद्रिय ज्ञानाचं कार्य काय? स्व आणि पर याचा जो विभाग आहे, भेद आहे, त्याला नष्ट करणं हे इंद्रिय ज्ञानाचं कार्य आहे. इंद्रियाने जाणताना होतं हे स्वला संपवलं जातं. कारण इंद्रियाचं अवलंबून घेतलं तिथं स्व संपला.
स्व संपला, इंद्रियच मला वाटतंय ज्ञानाचं कारण, म्हणून इंद्रियाचा नाश माझा नाश. डोळ्याने दिसायचं बंद झालं तर ज्ञानाचा नाश, कानाने ऐकायचं बंद झालं तर ज्ञानाचा नाश. एक एक इंद्रियांच्या माध्यमातून होणारं जे ज्ञान, त्याचं अवलंबन घेऊन आपण जे ज्ञान म्हणजे जाणतो, तेव्हा आपल्या ज्ञानाचं आहे पण आपल्याला लक्षात राहतं का? आपण जाणतोय ज्ञानाने, आपण डोळ्याने नाही पाहत. आपण जाणतोय ज्ञानाने, आपण कानाने नाही ऐकत. आपण जाणतो ज्ञानाने, नाकाने नाही वास घेत. आपण ज्ञानाने जाणतो, जिभेने नाही. आपण ज्ञानाने जाणतो, शरीराकार स्पर्शेंद्रियाने नाही. कुठं आपल्याला हे माहिती? याला म्हणायचं ज्ञेयार्थ, ज्ञेय रूपाने होणारं परिणमन. म्हणजे पहिल्यांदा इंद्रियाशी आणि इंद्रियाने जे विषय जाणले त्यांच्याशी. इंद्रिय पण परत गौण होतात, त्याचा अवलंबन घेऊन आपण ज्या विषयांना जाणतो, है ना, कानाने जे शब्द ऐकले त्या शब्दाशी आपलं ज्ञान तन्मय होतं. डोळ्याने जे रूप पाहिलं, है ना, रंग पाहिला, त्या रूप त्या रंगाशी ज्ञान तन्मय होतं. है ना, जो वास, सुगंध, दुर्गंध, ग्रहणेंद्रियाचा विषय, त्या सुगंध दुर्गंधाशी ज्ञान तन्मय होऊन जातं. तसंच मग रसनेंद्रियाचे विषय, गोड, आंबट, तिखट, खारट आदी, त्याचा स्वाद घेत असताना ज्ञान राहत नाही. ज्याचा स्वाद घेतो त्या रूप आपलं ज्ञान झालेलं आहे. झालेलं म्हणजे कल्पनेने, होत नाही वस्तू स्वभावानुसार. वस्तू स्वभाव लक्षात घ्या, होत नसतं. शरीरात जीव आला तर जीव शरीर रूप होत नाही, शरीर जीव रूप होत नाही, हे स्पष्ट आहे. एक क्षेत्रावगा संबंध जरी झाला तरी ते होत नाहीत एकमेक. ही वस्तू स्वभावाची आपली आपली मर्यादा आहे. स्वचतुष्टय रूपाने राहणं, परचतुष्टय रूपाने न होणं, असा जो अनेकांत वस्तूचा स्वभाव आहे. त्या कारणानं तिथं कुठली वस्तू आपली मर्यादा ओलांडत नाही. जसं समुद्र आपली मर्यादा कधीच ओलांडत नाही. नदी ओलांडते प्रत्येक वेळेस. पूर आला, पाणी पाऊस जास्त झाला तर ती मर्यादा ओलांडते, पण समुद्र नाही. तसा वस्तूचा स्वभाव आपली मर्यादा ओलांडत नसतो. म्हणून आपण जेव्हा जाणतो, आहे ना, गोड, आंबट, तिखट आदी, नाही आपण आपली मर्यादा ओलांडली. पण तरी देखील अज्ञानाने काय झालं? अज्ञानाने आम्हाला संपवलेलं असतं, बाकी काय नाही. आपण संपत नाही. जाणली गेलेली वस्तू संपत नसते. पण अज्ञान असं आहे की ज्यामुळं असं कल्पना बनते, बाकी काय नाही. लहान मुलांना जसा कल्पना अनेक प्रकारच्या बनत असतात, तशा आमच्या कल्पना होत असतात. आणि स्पर्शेंद्रियाने आपण जे विषय अनुभवतो तद्रूप पण आपण होऊन जातो. अज्ञानाने, मोहाने कळतच नाही ते वेगळं आहे, मी वेगळं आहे. राहू
कळतं का? पैसे वेगळे आहेत, आपण वेगळे. पैसे कुणाला द्यायला लागले की लगेच सगळी चर्चा येते की नाही, कुणाला द्यायला लागलाय. आले त्यावेळेस असं काय फार नाही, आले ती काय सांगितलं का 88,000 रुपये आले आणि ती काय नाही चर्चा. पण 800 रुपये कोणाला द्यायचे होते, मोजायला लागले, 800 रुपये मोजायला लागले. ते लहान मुलगा म्हटला मी मोजतो, पण विश्वास राव दे थांब मोजते. त्या धनाशी किती तन्मय होतो आपण, कारण ते आता द्यायचेत ना. आणि द्यायचं म्हटल्यानंतर सगळ्याचं हृदय जळतं, कारण ते आपले पैसे आता चाललेत. 800 रुपये द्यावे लागतात, कुणाला द्यायचे. मग सांगितलं बाबा बदाम आणले. कशी काय संपते एवढे लवकर देवाचे बदाम, कोण आणतो इतके, काय द्यावाला लागते का बदाम चढवायला. धनाबद्दलची आसक्ती फार घाणेरडे विचार असतात. चाललं की आपल्याला असं अगदी जीव खालीवर होत. असं आहे. तेच नितीन बहिणी पण सांगितलं मला काय उदाहरण. ते म्हटले आमच्या इथे एक पायाड तिथं मागं पायाड लावलेलं आहे मध्ये तुम्हाला रंगवायला वगैरे, इथं माग लावलं ना. मग आता 3 महिने झालं जवळजवळ ते आहे का किती महिने. उगच मग माणसाला आपला काय, आपले पैसे जाणार नाहीत, आपलं काय संबंध नाही, किती दिवस. मग चर्चा फिरताना मग पायाडवाला खूप पैसे मागल, आता इतके दिवस ठेवले म्हणजे. मग करता करता त्यांच्या पायाडावर आलं परत. आम्ही पण पायाड लावलं होतं. मग पायाड लावताना 1 महिन्याभरासाठी साधारण त्यांनी लावते येतं. मग 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. मग नेताना मग म्हटले 2000 जास्त घेतले राव त्यांनी, भांडून घेतले. अगदी असं सांगितलं जसं काय माझ्यावर अन्याय केला. तुम्ही 2 महिने त्याचं वापरलं, ते काय दिसलं नाही. म्हटलं ना दुसऱ्याचं लगेच दिसतं. त्यांनी 2000 माझे जास्त, जेवढं ठरलं होतं ना त्यापेक्षा जास्त 2000 घेतले. पैसे जाताना आपले पैसे जाते. त्यांनी काय ती लाकडं आणली, बांबू आणले, त्याला काय पैसे लागले नाहीत, त्याचं भांडवल उरलं नाही. काय मला हे म्हटलं ना, फार कठीण झाले आपलं, विचार इतके कठीण झालेत. काय चमत्कार आहे. आज दोघं पण दुकान रडेल तिकडं. दुकानाची आता मला चिंता लागली. आता उद्या दुकानाला पण घेऊन या इकडंच. काय राहू, बरोबर आहे. त्रास होतो ना जाताना पैसे. का होतो? तन्मय किती झालो आपण त्या धनाशी, किती झालो. आपल्याला विसरून एवढं असं करायचं असतं का? काल आपण तो श्लोक वाचला, दाह निर्माण झाला का नाही ते 800 रुपये देताना, नाही झाला. मग विचारलं कशाला. आणि मग 50च्या नोटा होता. म्हणजे मी ती सगळं वॉच करतो, बाकी काय नाही, मला काम काय नाही बाकी. 50च्या नोटा होत्या, 50च्या किती नोटा म्हणजे 800 रुपये. ती मुलगा मोजत होता, त्याला आता ते मग 16 नोटा दे, 16 नोटा दे. 50च्या 16 नोटा म्हणजे 800 ना. काय 50च्या किती नोटा म्हणजे 800 रुपये. 16च की, 16 द्यायच्या. आणि ते 16 नोटा किती जणांनी बघितल्या असतील तुम्हाला माहित नाही देताना. त्याच्यावरचा नवीन नोटा होत्या ना, मग त्याच्यावरचा पहिला नंबर आणि शेवटचा नंबर. आणि मोजल्या तर 1दा 2दा 3दा 4दा आहे ना. आणि परत शेवटी पहिला नंबर खालचा नंबर बघा म्हणजे बरोबर आहे का, नंबर वाईज होते नवीन बंडल असल्यामुळे.
वरचा नंबर काहीतरी होता, खालचा नंबर काहीतरी, बरोबर 18 नोटा झाले का नाही? 800 16, सॉरी 16 नोटा 800. त्या एक नियार्थ परिणमनासाठी सांगतो वाक्याने. कसं नियार्थ परिणमन होत असतं, चाललेलं असतं. भयंकर बुद्धी, खराब झाली, खराब म्हणायचं. मग आता अशा खराब बुद्धीला चांगलं करायचंय तर चांगलं एकदम पचणार नाही ना. खराब बुद्धी चांगली करायची का नाही? आता हे धर्ममार्ग, धर्म काय करतो? अज्ञानाला नष्ट करतो, खोट्या श्रद्धेला नष्ट करतो, असत चारित्राला नष्ट करतो. धर्माचं कार्य ते. मग त्याला डायरेक्ट चांगलं दिलं तर ते सहनच होत नाही, पचणारच नाही, ताकद नसती तेवढी. अशुद्धतेची इतकी सवय लावली आणि एकदम शुद्ध जेवण दिलं तुम्हाला तर पचणार नाही. माहिती आहे तुम्हाला? सवयातलं जड होणार, तुम्हाला ते त्रास होणार. ते सवयातल्या भोजनाच्या, स्वच्छ भोजनाचं असं होतच का नाही होत? अशुद्ध खाणाऱ्याला शुद्ध एकदम दिल्यावर का नाही चालतं? एकदम सुशुद्ध म्हटल्यावर काय, त्याच्यात काय बॅक्टेरियाच नाहीत म्हटल्यावर कसं काय खायचं? बॅक्टेरिया खायची सवय लागली. एकदम नाही ना करता येत, ते प्रक्रिया, त्याची क्रम आहे. दारू एकदम नाही सोडवू शकत, क्रमानेच सोडवावी लागते. ड्रग्ज वगैरे एकदम नाही सोडवले जात, क्रमानेच सुटतात. असं असतं ते. म्हणजे ज्या चारित्रातनं ग्रहण केलेल्या सवयी आहेत त्या हळूहळू सुटतात. श्रद्धा एकदम सुटते, खोटी श्रद्धा. पण चारित्र मात्र दमादमानीच. ती प्रोसेस जरा लेंदी आहे, प्रोसिजर. हळूहळू अगदी प्रेमानं न्यावं लागतं. गडबड करायची नाही म्हणून तिथं एक महाराजांचा सुविचार आहे. आपल्या दोषांचं निरीक्षण करून, समंत भद्र महाराजांचे, आपल्यातील दोषाचं निरीक्षण करून मग काय करायचं? ते त्या ठिकाणी काढायचा प्रयत्न करताना करायचा तेव्हा अत्यंत सावधानता बाळगली पाहिजे. असं म्हणतात. ते कार्य घाईघाईने करायचं नाही, उतावीळपणे होऊन करायचं नाही. कारण त्याच्यामुळं काम बिघडू शकतं परत. म्हणून दमादमाने. त्यासाठी आचार्य चर्चा कशावरनं चालली होती आपली? द्रव्य आणि भाव. जेव्हा पूजा करतो त्यावेळेस द्रव्य पूजेचं प्रयोजन काय हा प्रश्न यायला पाहिजे. जर भाव पूजेनेच आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे तर मग द्रव्य पूजेचं कशासाठी त्या ठिकाणी हे सगळं? तुम्ही आम्हाला रोज कशाला सांगता पूजा करा, पूजा करा, पूजा करा, अष्टद्रव्य. आणि काल पण सांगितलं होतं जल, चंदन, अक्षत असं दिव्य द्रव्य आणून त्या ठिकाणी पूजा, असं कशासाठी सांगतात? त्याचा काय संबंध आहे? बरोबर आहे तुम्ही आहे ना? ते तर जड आहे, मी चेतन आहे, मला तर फळ मिळणार त्या द्रव्य चढवल्याने मिळणार का भावाने मिळणार आहे? फळ कशाचं असतं? भावाचं असतं का द्रव्याचं असतं? मग या सगळ्या पाठीमागे एक विज्ञान, ते विज्ञान समजून घ्यावं लागेल है ना? काय द्रव्य पूजेचं काय प्रयोजन? काय सगळ्या या ज्या बाह्य क्रिया आहेत, शरीराच्या आश्रयाने केल्या जाणाऱ्या, वचनाचं अवलंबन घेऊन केल्या जाणाऱ्या, मनाचं अवलंबन घेऊन केल्या जाणाऱ्या ज्या काही क्रिया आहेत, मनाच्या अवलंबनाने कोणती क्रिया होते निलेश भाई? मनाची क्रिया काय?
काहीच माहिती नाही. मग काय म्हणलं ना, आपल्याला फक्त धर्ममार्गात शरीराच्या क्रियेपर्यंतच मर्यादा आहे. आपल्याला तेवढंच कळतं. वचन रूप पण आहे क्रिया, मनाची पण आहे, तिन्हीची आहे का नाही. तिन्ही क्रियेचं अवलंबन घ्यायला पाहिजे. कायेच्या क्रियेचं पण, मनाच्या पण आणि वचनाच्या तिन्हीचं अवलंबन द्रव्य सांगितलेलं आहे. पूजा किंवा ती जी काही द्रव्य वंदना, ती द्रव्य नमस्कार, हे आम्हा सांगतेच की. द्रव्य नमस्कार पण सांगितलं ना आम्हाने. 5 नमस्कार नेहमी आम्हा सांगतात. स्वप्नीलबाई कोणते 5 नमस्कार आहेत सांगा बरं. आम्हा किती वेळा सांगितलं, किती वेळा. बघू तुम्ही सांगा आता एकदा. द्रव्य नमस्काराचे 5 प्रकार कोणते. थांबा, स्वप्नीलबाई कोणाचं नाव आहे त्यांनी सांगायचे. ज्यांचं असेल नाव त्यांनी सांगा, तसं काय अडचण. मग मला माहिती आहे की बाबा इथं 2 स्वप्नील आहेत. बरोबर आहे. एक डॉक्टर स्वप्नील आहेत आणि एक स्वप्नील भै आहेत. त्यांना आपण राजूभाई म्हणू. त्यांचं दुसरं नाव राजूभाई आहे ना. मग एक डॉक्टर स्वप्नील आणि राजूभाई असं. मग काय सांगता येतील का. नाही सांगणार. सुनीता काकी बघा का मुलाला काय येते. काय अवस्था आहे मुलाची. तुम्हाला असं वाटत नाही काही की मुलाचं कसं होणार ह्या. आता मुलगा शाळेत नाही गेला, शिकला नाही, ABCD आलं नाही तर आईला किती चिंता, वडिलांना किती चिंता आहे ना. यायला पाहिजे, ईशानला यायला पाहिजे सगळं. नुसतं गोंधळ घालून कसं चालतंय काय ईशान. भाला तर तुझी लय काळजी लागली खरं तर आहे ना. बरोबर आहे ना. ईशानची काळजी आहे का नाही तुम्हाला, खरं सांगा. अक्षत काय जरा शहाणा आहे, सगळं तुम्ही म्हणाल तर जाय. तुम्ही ही कायच ऐकत नाही असं थोडं. मग आता कसं होणार त्याचं. आपल्या मुलांना धर्म काय समजत नाही. त्यांचं कसं होणार. येणार नाही ह्यांना धर्म तर काय होणार ह्यांचं. त्या चिंतेने कधी तुम्ही त्रस्त झालाय, तुमची झोप उडाली, असं होतं का सांगा बरं. कोणत्या मातेची झोप उडली सांगा, धर्म नाही आपल्या मुलाला येत म्हणून. आणि कोणत्या पित्याची झोप उडली सांगा. सुट्टी आहे की नाही आज मुलाला. काय करतोय, झोपलाय. काय करतोय, केवळ काय करतोय, झोपलाय. कधी तुम्हाला त्याची चिंता नाही ना की बाबा काय नाही आता काय होणार त्याचं. त्याला धर्मच कळत नाही, ही कसा सुखी होणार. कारण तुम्ही धनाने सुख मानल्यामुळं त्याचं धर्म नसला तरी धनाने सुखी करण्याचाच विचार आहे ना. म्हणून तर धन कमवताय. हे अजून गणितच सुटलं नाही धन आणि धर्माचं. ध कशाचा. सांगू शकताल का की ध मुलगा सांगू शकेल का धनाचा. नाही सॉरी, धर्माचा. त्याला ध म्हणजे धर्म कळणार कसं मला सांग. त्याला ध म्हणजे धनच भासित होईल. आणि मग त्या अवस्थेमध्ये काय होणार काय त्या जीवाचं, ह्याच्यावर कधी चिंतन झालं का. काय सुनील पाहुणे, मुलाला बॅडमिंटन क्लास आहे, सगळं आहे नातवाला, मुलाला नाही. आणि मुलगा दवाखान्यात जातोय सकाळ संध्याकाळ. काय ती शास्त्राला येत नाही काय नाही. सगळ्याला बरं करतोय, हीच बरं आहे म्हणायचं. आलाय कुठं आहे सुमोद बाहेर बसलाय. बरं नाही काय, बाहेरच्या बाहेर जायला. बाहेर काय बाजूचं कारण आहे मला नाही का. अडचण आहे काय. सुमोद ऐकतोयस काय. नाही, ती मुलाजवळ बसला असेल बहुतेक. अनुभव आलाय काय.
त्याला घेऊन बसला असला तर सांगता येत नाही, असू दे. तर चर्चा काय? 5 प्रकारचे नमस्कार. त्याच्यामध्ये एक नमस्कार द्रव्य नमस्कार सांगितलाय की नाही? 5 नमस्कार कोणते? गिरीश सांग. जाऊ दे, थांबा गिरीशला विचारलं. काय? आता तू नाही येणार, तुला हे मला पण माहिती आहे. बरं सांग आता, काय ऐकतो. पाच सहा होतील का? काय निडू भाऊ, येतंय का? निशांत नाही. तुम्ही प्रवचन ऐकत नाही आम्हाला तरी 2 वर्ष राहिले. तर 2 वर्षात कमीत कमी आम्हाला 720 दिवसामध्ये 100 दिवस तर सांगितलं असेल द्रव्य नमस्कार, 5 प्रकारचे नमस्कार. कुठं ना कुठं केव्हा ना केव्हा त्या प्रवचनात येतच ते 5 प्रकारचे नमस्कार. पण आम्हाला नमस्कार म्हटलं ना, नमस्काराशी काय आपल्याला प्रयोजन आहे का सांग? दुकानातच फक्त नमस्कार, शेठजी नमस्कार, मग आम्ही नमस्कार, नाही तिथंच नमस्कार आम्हाला माहिती आहे. ज्यांना येते ते उतावळे झालेत आम्हाला, आम्ही सांगतो. स्वप्न तुला येते का? आहे ना. 5 प्रकारचा नमस्कार येतो का? आणि मिस्टर कुठे गेले? दुकान गेले. जेवायला देऊ नको आज? शास्त्राला आलो नाही म्हटल्यावर जेवायला द्यायचं नाही आज, चालतंय का? काय झालं? हो नाही देत म्हण, काय होतं त्याला? बरं नाही देत, काय होत नाही. एकदा नाही जेवलं तरी एका सण होतं की, त्याला काय झालं? विद्याभावी सांगा 5 प्रकारचा नमस्कार. नाही येत. आता मी सांगणार आहे, कोणीला नाही सांगू देणार मी. ज्याला येते त्याने काय सांगायचं? हा सांग. कळलं? पहिला आहे शक्तिरूप नमस्कार. आम्हा नेहमी सांगताना शक्तिरूप नमस्कार. आणि हे चांगल्याला कळत नाही बरं का. शक्ती रूप नमस्कार का असतो प्रकार? नमस्कार हा एक स्वभाव आहे. नमस्कार पण स्वभाव आहे, कारण पर्याय स्वभाव असतो, नाही ना, त्रिकाल स्वभाव असतो. म्हणून शक्तिरूप नमस्कार. मला एकाने प्रश्न विचारला पण होता, म्हणजे शक्तिरूप नमस्कार काय प्रकार आहे? आपल्याला फक्त क्रियात्मक नमस्कार माहित होता, आणि शक्तिरूप नमस्कार ते समजायला सुद्धा थोडंसं रोज शास्त्राला यावं लागेल, बाकी काय नाही. शक्तिरूप नमस्कार समजला त्याचा तो मुक्त होतो, कारण त्याला तर जाणण्यासाठी बाकीचे 4 नमस्कार आहेत. बाकीच्या 4 नमस्काराचं प्रयोजन शक्तिरूप नमस्काराची प्रसिद्धी आहे. आणि तोच जर नाही प्रसिद्ध झाला ना, तर मग बाकीचे 4 नमस्कार तुम्हाला काय फळ देणार नाही. आलं का लक्ष? शक्ती, ज्याच्यामध्ये ती शक्ती आहे, नमस्कार करण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे ना, तो हा मी, असं आहे. दुसरा नमस्कार कोणता? पूर्ण देश नमस्कार. बर, पूर्ण देश म्हणू दे, काय म्हणू दे सांग. कारण शक्तीनंतर कारण कार्य केवळ ज्ञान क्रमाने याला वेगळं आहे, त्याला ठीक आहे जी सांगाल ती. पूर्ण देश नमस्कार कशाला म्हटलं? पूर्ण देश नमस्कार उल्हासभाई कशाला म्हणतो?
ज्यांनी आपल्या पर्यायामध्ये पूर्ण शुद्धता प्रगट केली है ना, असे ते भगवान केवळ ज्ञानी सर्वज्ञ है ना. त्यांचा जो भाव नमस्कार म्हणून तुम्ही डोक्यातनं काढा एक असं. नमस्कार म्हणजे काय? स्वीकार. मी सांगितलं कितीतरी वेळा है ना. बुद्धीने त्या विषयाचा स्वीकार, त्याचं नाव नमस्कार. मग ज्या जीवाने काय केलं? संपूर्ण आत्म्याला स्वीकारलं, पर्यायामध्ये पण प्रगट केलं, तो पूर्ण देश नमस्कार. पूर्ण शुद्ध पर्याय जिथं प्रगट झाली तो पूर्ण शुद्ध नमस्कार. एक देश है ना, शुद्ध पर्याय जिथं प्रगट झाली तो एक देश है ना. भाव नमस्कार 4थ्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत जो शुद्धोपयोग है ना, त्याला एक देश म्हटलं. नंतर राहिला द्रव्य नमस्कार. कशाला म्हणायचं द्रव्य नमस्कार? द्रव्य नमस्कार म्हणजे शुभ भाव. द्रव्य नमस्कार त्याला म्हटलं. शुभ भावाला द्रव्य नमस्कार म्हणतात. द्रव्य शब्दाचा अर्थ जडाकडे जायचं असं नाही. शुभाला म्हणजे जे नमस्कार करताना है ना, छद्मस्त अल्पज्ञ जीव सविकल्पावस्थेमध्ये जी भक्ती आदी निर्माण होते देवशास्त्र गुरूंच्या प्रती, तो काय? द्रव्य नमस्कार. आणि मग ते जे शरीराच्या द्वारे जे काही आपण क्रिया करतो, हात जोडणं, डोकं असं है ना, गवासन, ज्या आसनामध्ये तुम्ही करता ती पूर्ण शारीरिक प्रक्रिया, इट्स कॉल्ड जड नमस्कार म्हटलं त्याला. जड नमस्कार. ओके. किती झाले? 5 झाले का 6 झाले का? सांगा आता स्वप्नील भाई. त्याला भाव नमस्कार म्हणायचे. दोन्हीला, एक देश आणि पूर्ण देश, भाव नमस्कार. म्हणून तुमची रोज गरज आहे शास्त्राला, बाकी काय नाही. तुम्हाला येतं इतकं, एक म्हणजे अकलंक आहे तुम्ही. लगेच एकदा सांगितलं का? मग तुम्ही घरी बसल्यानंतर मग कसं होणार धर्माचं, असं आम्हाला चिंता लागली. राहुल एकदा सांग 5 नमस्कार. कॉन्फिडन्स न सांग, कॉन्फिडन्स न सांग. भाव, एक देश भाव नमस्कार. एक चिकार आहे तर कलंक इथं राव. चांगला आहे. स्वप्नील भाई सांगा. डॉक्टर स्वप्नील. एक देश. बरं, छान. काय झाली? नमस्कार करण्याची 5 पद्धती आहेत असं सांगितलं. आणि म्हटलं की ह्या प्रत्येकाचं प्रयोजन आहे. प्रत्येकाचं प्रयोजन. असं नाही की जड नमस्कार, द्रव्य नमस्कार हे असत आहेत आणि तेवढे द्रव्य, भाव नमस्कार आणि शक्तिरूप नमस्कारच चांगले आहेत, असं काय नाही. 5 आहेत प्रकार, तर 5चं आपलं आपलं प्रयोजन असायचं. आणि त्याच्यामध्ये द्रव्य नमस्काराचंही प्रयोजन आहे, जड नमस्काराचंही. श्रावकाला ह्याची गरजच आहे. श्रावक दशेमध्ये द्रव्य आणि जड हे एक साधन आहे भाव नमस्कारापर्यंत पोचण्याचं. भाव नमस्कारपर्यंत पोचण्याची एक विधी आहे, पद्धती आहे की ज्याचं अवलंबन घेऊन
तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याचं प्रयोजन पण तेच आहे. नुसतं तितकं द्रव्य आणि जड नमस्कार करणं हे तिथं त्याचं प्रयोजन नाही, तर तो द्रव्य जड त्याचा पण काही लाभ नाही ना, त्याचं काही प्रयोजन राहणार नाही. जो द्रव्य नमस्कार आणि जड नमस्कार केला जातो, डोक्यात श्रद्धेत ज्ञानात हे पाहिजे ध्यानात की मला भाव नमस्कार प्रगट करायचा आहे, त्यासाठी हा द्रव्य आणि जड नमस्कार. द्रव्य नमस्कार कशाला म्हणायचं? धीरज. थांबत कळत नाही तरी लिहा रे, असं करू नका बाबांनो. ते केवळ नाही शिकला तर बरोबर आहे, तुम्ही पैसे साठवलेत, पण तुम्ही हे नाही शिकला तर तुम्हाला पुढे कोण तुम्हाला तिथनं काढणार बाहेर दुर्गतीतनं दुःखातनं. नीट अभ्यास करा की. गुलाबबाई द्रव्य नमस्कार कशाला म्हणायचं? काय बघतोय कोणाष्ट? हा, भाभींनी त्याचा प्रश्न विचारल्यावर असा बघतो तसा बघतोय ते माझ्याकडे. काय द्रव्य नमस्कार कशाला म्हणलंय? शरीराच्या क्रियेला. असं काय नसतेच माणसं इथं. सुनील पाहुणे, द्रव्य नमस्कार कशाला म्हणलं? हा, असं कधी नाही सांगितलं. साहित्याचा म्हटलं नाही असं नाही, पण आत्ता हे 5 नमस्कारामध्ये साहित्याचा कुठं संबंध आला? नमस्कारामध्ये हा, आता तेही बरोबर आहे ना. शुभ भाव म्हणा ना, कोणीतरी सांगितलं तुम्हाला, ते मला कळलेलं आहे. ऐकलं नाही का तुम्ही? द्रव्य नमस्कार म्हणजे शुभ भाव आहे, आणि जी शरीराने केलेली क्रिया आहे तो जड आहे. असं आहे ते. हे प्रकार आहेत नमस्काराचे, हे प्रकार आहेत. आणि हे सगळं मी सांगतो कशासाठी सांगतोय ते सांगा आता. नितीन भाईंनी मला प्रश्न विचारला होता, जिज्ञासा आहे ना, मी घरी चाललो होतो त्याच्यामुळे हे प्रकरण काढलेलं आहे. ऍक्च्युली म्हटले तुम्ही काल आम्हाला सांगितलं ते जलाचा संबंध जन्म मृत्यूशी काय, चंदनाचा संबंध संसार तापाच्या. म्हटले हे सगळं नीट समजावून सांगा. म्हटले प्रत्येक द्रव्याचा ते जे अर्घ्य आपण ज्या भावाने चढवलेला आहे त्याच्याशी कसा ताळमेळ बसतो, हा मला प्रश्न विचारल्यामुळे मला हे प्रकरण काढावं लागलं. बात काय नाही. संदर्भ सहित, हा, संदर्भ रहित नाही. आणि म्हणून मग सांगत होतो की बाबा काय सांगतो, पूजा 2 प्रकारची, त्याच्यात द्रव्य पूजा, भाव पूजा. द्रव्य पूजेचं पण काय महत्व आहे? द्रव्य पूजा अंतर्गत म्हणून आपण नियाकडे गेलो. नियार्थ परिणमनाचा अनादीचा अभ्यास आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी त्या अभ्यासाच्या अपेक्षेनेच आचार्यांनी आम्हाला त्या द्रव्याचं अवलंबन घ्यायला सांगितलं, की जेणेकरून तेच एक उपाय आहे की तुम्ही भावापर्यंत पोचू शकाल. मंदिरात आला तर स्वतःपर्यंत पोचणार. व्यवहार व्यवहार असा आहे, मंदिरापर्यंत यावं लागेल ना, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तिथं शास्त्र ऐकचाल, त्याच्यामध्ये सांगितलेली तत्व चिंतन करचाल, तर मग आम्हाला त्या स्वरूपाची प्राप्ती होऊन आपल्याला पण ते देवत्व प्राप्त होऊ शकतं. असं आहे. प्रक्रिया अशी आहे, क्रम आहे ना, डायरेक्ट नाही. म्हणून द्रव्याचं अवलंबन मध्ये आहे, द्रव्य पूजा आहे. म्हणून द्रव्य पूजेचा अर्थ सुनील पाहुणे सांगितलं तसा एक हा आहे, नाही असं नाही. बाह्य अष्टद्रव्य त्यालाही द्रव्य पूजा म्हटलं जातं, कारण 2च भेद करणार त्याच्या अंतर्गत. मग ते भावपूजेमध्ये नाही टाकत ना, त्याला द्रव्य म्हटलं तर शुभ भावाला भावपूजा म्हटलं.
तर शुभ भावाला द्रव्य पूजा म्हटलं तर शुद्ध भावाला भावपूजा म्हणतात. असं थोडं बदलत जातं. तर चर्चा कशासाठी? आपला उपयोग है ना शुद्ध तत्वामध्ये स्थिर होत नाही, शुद्ध तत्वाचं ग्रहण होत नाही. कारण इतकी अशुद्धता, अशुद्धतेचे संस्कार इतके जास्त झालेले आहेत की तुम्ही शुद्ध जीव आहात असं सांगितलं तर समजत नाही. तुम्ही जन्म मृत्यूने रहित आहात म्हटलं तर समजत नाही, तुम्ही संसार तापाने रहित आहात म्हटलं तर समजत नाही, तुम्ही अक्षय स्वभावी आहात म्हटलं तर समजत नाही. समजत नाही हो तुम्हाला, बाकी काय नाही. हे जे म्हटलं जातं ना, जन्मजरा मृत्यूच्या नाशासाठी जल आणि संसार तापाच्या नाशासाठी चंदन, अक्षय पदाच्या प्राप्तीसाठी अक्षर, ह्या गोष्टी जर त्या द्रव्याशिवाय तुम्हाला सांगितले तर ग्रहण किती होणार? पण आम्ही त्या पुढची जी सांगितलेली त्याच्याकडे माझं लक्षच नाही. आम्ही डायरेक्टच ते अक्षय काय, जन्मजरा मृत्यू काय, नाश आणि संसार ताप समजतच नाही. आणि आपल्याला त्याची इम्पॉर्टन्स पण कळे ना की खरोखर मला ताप काय संसाराचा, तो त्या ठिकाणी त्रास काय जन्म मृत्यूचा, तो आनंद अक्षय पदाचा नाही माझ्याजवळ काय, ह्या गोष्टीचं थोडंसं महत्व समजलं पाहिजे ना. मला जन्म मृत्यूचा त्रास आहे, मला संसार तापाचा त्रास आहे, संसाराचा ताप आहे, काल आपण पाहिलं नाही. हे तुम्हाला समजण्यासाठी ही पुढची द्रव्य सांगावं लागली की जल चंदन. ऍक्च्युअली कुठेतरी बुद्धीत येईल की हे जल म्हणजे काय असतं, कसं असतं. तुम्ही व्यावहारिक पातळीवर जाऊन जरी विचार केला तर तुम्हाला समजण्यासारखं आहे, काय सांगण्यासारखं नाही त्याच्यात. तसं व्यावहारिक पातळीवर विचार करा ना त्या द्रव्यांचा, जे जे सांगतायत त्याच्या अपेक्षेने. पण आपण इथं बुद्धी चालवायला तयार नाही. हीच तर शोकांतिका आहे धर्माची. प्रॉब्लेम हा आहे, अडचण ही आहे. हे इथल्या कुठल्याही गोष्टीवर विचार करायला तयार नाही. आणि विचार नाही करणार तर मग त्याची महिमा, त्याचं प्रयोजन, त्याचं फळ, ते सगळं हे चांगलं वाटणार कशाला. आणि मी मग त्याच्यामध्ये माझी श्रद्धा समर्पित का होणार? त्याच्यामध्ये मी श्रद्धेने या धर्ममार्गामध्ये का जोडलं जाणार? जेवढं मी दुकानाआधी बाहेर शरीर, घर, दार, मुलं बाळाशी जेवढं जोडलं जातोय तेवढं प्रफुल्ल भैस जातोय का जोडला? पण आपल्याशी किती ऐकलं शरीर माझं नाही, शरीरात जे काय रोग आहेत ते माझे नाहीत, काय नाही. पण शरीरात त्रास झाला तर प्रत्येकाला त्रास होतोयच का नाही अजून? आहे ना. रात्री त्रास झाला तर मनुष्याला काय होतंय? चला 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 डॉक्टरकडे चला. पर नाही मला नमोकार मंत्र सांगा, आर्यंत सिद्ध सांगा. नको 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 नको, पहिल्यांदा डॉक्टर. आज होतं का नाही? रात्री जर त्रास झाल्यावर काय काय करणार? काय मला सांग, काय करणार? बरं असू द्या, काय नाही, उठलो शांत. हा त्रास होतोय, मग सांगितलं त्रास होतोय, सांगितल्यानंतर काय नमोकार मंत्र म्हणा बरं का जरा. समोरच्याला म्हणू देणार नाही डॉक्टरकडे चला, आता आपणच आधी म्हणायचं डॉक्टरकडे न्या, डॉक्टरकडे न्या. असं का होतं? असू दे, शरीर तर सुटायचंय, आज ना उद्या सुटायचंय, हे फिक्स आहे. मग असं काय घाबरून काय फरक पडणार? घाबरून वाढतो त्रास, कमी होत नाही कधीही त्रास. ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे. अर्यंत सिद्ध चांगले नमोकार मंत्राचे शब्द कानात पडले आणि जरी जीव सुटला तर कुठं जाणार? कुठं कमरणार? संपला, अभाव, नाश, सत्ता संपली, असं थोडंच आहे.
वाढवा ना त्या अस्तित्वाचं चिंतन. आहे पण मी आहे हे काय नाही, हे आलेलं आहे, कर्मोदय आहेत, आले जातील, नाहीतर मला घेऊन जातील. फरक काय पडतो? इतकं आपलं अभ्यास चिंतन वाढलं पाहिजे. आपण पाहिला होता श्लोक, कुठं पाहिला होता? कुंतलगिरीला श्लोक देशमधला. आनंदो निर्धत्युद्धम कर्मेंधनम अनारतम न चासो खिद्यते योगी बहिर्दुःखेष्वचेतन. असा शब्द आहे. आनंदो, आणि आनंद हा जो जीवाचा स्वभाव आहे त्याने होतं काय? कर्मरूपी इंधन त्या ठिकाणी नष्ट केलं जातं. त्याच्यावर आनंदाने काय केलं जातं? दुःखाला नष्ट केलं जातं. आणि त्यामुळं त्या ठिकाणी योगी जन जे आहेत त्यांच्यावर उपसर्ग परिचय झाले तर ते त्याच्यामध्ये दुःखी होत नाही. नचसो खिद्यते योगी बहिर्दुःखेषु अचेतन. दगडासारखे होऊन जातात त्या बाहेरच्या उपसर्ग परिचयासाठी. यशोधर मुनीलाच काय झालं? काय गळ्यात साप घातल्यावर मुंग्या चावल्या, अचेतन झाले, जड झाले, है ना. एखादा पदार्थ मुंगी खायचा घेऊन चालली, त्याला असं पकडलेलं असतं ना, दातात चावलेलं असतं ना, त्या पदार्थाला किती दुःख होत असतं. आणि एखादा तुकडा साखरेचा पडला किंवा काय, ती पकडताना ते ह्याच्यातच पकडत असेल ना. जसं चावताना बरोबर असं चावती ते त्याची ती दका असतील, ते नांग्या वगैरे काय, आणि त्याच्यात पकडलेलं असतं ना ते. मग त्या साखरेच्या कणाला किती त्रास होतो. तेव्हा इथं पकडलं या शरीराला त्या मुंगीने. अचेतन अचेतन असं अचेतन होऊन जातात, असं लिहिलंय तिथं. इतकी ताकद वाढवलेली असते. वाघ खातो काय, घाणीत पिळलं जातं काय, या सगळ्या चर्चा आहेत. मग कुठून आली ती ताकद? ते पण आमच्यासारखेच असतात, आमच्यासारखेच असते ती, का वेगळे असते? अभ्यास वाढला. सुकुमार मुनीचं तर आपण किती वेळा ऐकलंय, शरीर तुमच्यापेक्षा नाजूक होतं. तुम्हाला माहिती आहे का नाही? का तुमच्यापेक्षा चांगलं होतं त्याचं? किती नाजूक, किती नाजूक. बाहेर पडले दीक्षा घेऊन तर सगळं रक्त आलं पायात न राव. कधी ते बिचारा चालला नाही, काय नाही. बाहेरचं ऊन सहन ज्याला होत नाही ना, ऊन काय कशाचं? दिव्याचा प्रकाश सहन झाला नाही राव त्याला. डोळ्यातनं पाणी यायला लागलं, काय भानगड आहे? फक्त रत्न, रत्नाचा प्रकाश. इतकं नाजूक आहे काय? जमलं नाही त्यांना. एकदा ठाम निर्णय, बस खोट आहे सगळं. कुल्लीन खायला लागली, काय झालं? प्रफुल्ल. ताकद वाढवावं लागेल, ताकद वाढवावी लागेल. त्याच्यासाठी सांगतो, त्या ताकदीसाठी सांगतोय की द्रव्याचा आमची ताकद व्यवहाराने वाढवायची, बाहेरनं है ना. आपल्या चिंतनाची ताकद वाढवण्यासाठी हे सगळं आहे द्रव्य पूजन. आत्म्याची ताकद वाढवण्यासाठी हे बाह्य अवलंबन आहे. पण आत्मा आपला वाटला तर मग तुम्ही आत्म्याची ताकद वाढवणार. आत्मा आपला वाटला पाहिजे ना, आपला. काय प्रफुल्ल? शरीर आपलं वाटतंय, ईशान आपला वाटतोय, वाटतंय का नाही? होय म्हणते. आणि आत्मा कोणाचा आहे? आता रात्री कधी 3ला उठून मला जितूबाईकडे, आम्मांकडे घेऊन चला 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 म्हटलंय का? का घेऊन जा म्हणतोय का आपण? रात्री जर आपल्याला त्रास झाला, आपण कोणाकडे घेऊन जा? आम्मांकडे घेऊन चला 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 मला लवकर संपला तर काय नाही. असं होतं का? आपण कोणाकडे नाही? अरे माझा आत्मा खराब व्हायला लागलाय, शरीर नव्हे.
त्या शरीराला निमित्त करून परिणाम संक्लेश रूप व्हायला लागलेत. त्याचं दुःख किती आहे आपल्याला, त्याचा त्रास किती आहे. आणि त्याच्यासाठी उपाय ज्या वैद्याकडे जायला पाहिजे तिकडं आपण न जाता तिसरीकडेच गेल्यानंतर कुठं रोग आणि कुठं इलाज, असं चालले प्रकार. जिथं रोग आहे तिथंच इलाज केला तर रोग बरा होत असतो. रोग आपल्याला झाला इथं अज्ञानात, मिथ्यात्वात, असंयमात, परद्रव्यामध्ये एकत्व, ममत्व, कर्तृत्व भोक्तृत्व हा रोग आहे. आणि त्या रोगाला दूर करण्यासाठी ज्याच्याकडे जायचं त्याच्याकडे जायचं सोडलं आणि तिसरीकडेच गेलं तर काय होईल, काय होणार का. श्रद्धा ठेवा की जरा मी जीव आहे आणि माझा रोग, मला हा रोग आहे, हेच तर जन्मजरा मृत्यूचा रोग. आणि तो रोग दूर करू शकते फक्त कारण वैद्य. हे अभ्यास वाढवा. वेळ थोडा राहिलाय, परत ह्या अभ्यासाला मिळेल का नाही माहिती नाही. डोळे दाखलेले कुठं गेलेत माहिती नाही, डोळे दाखल्यावर कुठं जाणार माहिती नाही. कशाचा कॉन्फिडन्स आहे, कोणत्या ह्याच्यावर आम्ही एवढं या बाहेरच्या संसारामध्ये रमलेलो आहे, रत आहे अगदी आसक्त. बेस काय त्याचं, काय सहजतेनं जगायची म्हणजे सिस्टीमच संपायला लागली, परिग्रह वाढायला लागलाय, सहजता संपत चालली. ठीक आहे, आणि ते परिग्रह म्हणलं ना आहे, आलाय, येणार, पुण्य असल्यावर येतच असतो. पण त्याच्यासाठी आपण किती, म्हणून परवा तुम्हाला वाक्य सांगितलं होतं मी, श्रीमंत कोण, आलेलं पेपरमध्ये ते वाक्य सांगितलं. श्रीमंत कोणाला म्हणायचा, काय नाही तुम्हाला तर काय करत, असं द्या. श्रीमंत कोणाला म्हणायचं, मनाने. हे नव्हतं मी सांगितलं, तिथं कोणीतरी सांगितलेलं एक सुंदर वाक्य सांगितलं. पैसे तुमच्या अधीन आहेत का तुम्ही पैशाच्या अधीन आहे, त्याच्यावर श्रीमंत आणि गरीब ठरतो, असं त्या लेखकाने लिहिले. काय, तुम्ही पैशाच्या अधीन का पैसे तुमच्या अधीन. कोण श्रीमंत कोण गरीब सांगा आता, राहुल मालक. कोणता श्रीमंत व्यक्ती आहे त्याच्यात, जो पैशाच्या अधीन आहे तो श्रीमंत का पैसे ज्याच्या अधीन आहेत तो श्रीमंत. सांगतील तर बरोबर सांगतील. कोण श्रीमंत रे धीरूभाई, प्रश्न कळला का नाही. काय, कोण श्रीमंत, जो पैशाच्या अधीन तो श्रीमंत. धनाधीन तो श्रीमंत नाही, है ना. अरबोचा जरी स्वामी असला, परंतु स्वामी म्हणायला झाला, परंतु असताना तर त्या अरबोचा गुलामच, तर तो श्रीमंत नाही. तो श्रीमंत खिशात दमडी नसू दे पण मी मालक. मैं आज भी फेंके हुए पैसे उठाता नहीं, तो मला माहिती आहे डायलॉग. असं नाही, मी मालक आहे उगत तसं नाही. भिकाऱ्यासारखं लगेच ती बरं टाकले खाली घ्या घ्या असं नाही. मी मालक आहे ना. भानी गाणं भारी ठेवलंय. पोरांचं काम आहे बाकी, बाहाला काय कळते ते काय म्हणते. असू द्या. चर्चा काय झाली आपली, काय चाललं. आपल्या प्रती आपलेपण येण्यासाठी द्रव्यपूजा आहे, म्हणून त्या प्रत्येक द्रव्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. म्हणून म्हटलं प्रत्येक क्रियेकडे लक्ष द्या. काय करतोय आपण, दर्शन करतोय म्हणजे काय करतोय, गुरुची सेवा करायची म्हणजे काय, स्वाध्याय करायचा म्हणजे काय, संयम पाळायचा म्हणजे काय, तप करायचं म्हणजे काय, दान करायचं म्हणजे काय.
व्हॉट इज द लॉजिक बिहाइंड इट, ती क्रिया म्हणजे काय आहे, त्याच्या पाठीमागचा भाव काय समजायला पाहिजे. आपण पैसे काढतो आणि त्याच्यात टाकतो म्हणजे दान झालं का तुमचं? आणि तुम्हाला असं वाटत नाही मी पैसे टाकले म्हणजे दान केलं? 100% प्रत्येकाला वाटतं आहे ना. आत्ता केवळ ज्ञानीला बोलून विचारलं तर तुमचे विचार पटापटा दाखवतील. जे पैसे टाकताना मी पैसे टाकतो, मी दान टाकतो, काय त्या दानामधला अभिप्राय काय असतो? पैसे माझे आणि मी टाकणारा, ते दान होईल का? म्हणजे क्रिया पूर्ण केली त्याच्या पाठीमागचा भाव तर वेगळाच आहे. आणि पूजा दर्शन करताना तर काय भावच नाही. भावरहित क्रिया फलदायी नाही असं लिहिलंय. कुठं लिहिलंय? विशापार स्तोत्रामध्ये लिहिलंय. आकीर्णितोपी महितोपी असं काहीतरी कल्याण मंदिरमध्ये. कल्याण मंदिरमध्ये नाही. बरं, बघू असेल जिथं असेल. म्हणजे भावरहित क्रिया फलदायी असत नाही असं तिथं लिहिलंय. म्हणून आपले भाव पोचले पाहिजेत. आपण एक जीव आहे, चेतन आहे, जड नाही आहो. इथं जिवंत होऊन या है ना. संसारात जाताना मरून जावा. तिथं मरानं तिथले विचार तुमचे ते जड होऊ द्या. काय नाही माझं त्याच्यात. तिथं कुठलाच भाव नको. मंदिरात आल्यावर तसा कुठलाच भाव नाही. तोच उलट करा फक्त. तिथं गेल्यानंतर सगळे भाव आहेत है ना. घरी गेलं की काय भाव? फोन बघायचा, किती फोन मिस कॉल आलेत, कोणाचे आलेत, कोणाला किती सिमेंट, कोणाला किती पैसे कोणाकडनं यायचेत, काय, हे सगळे फटाफटा विचार चालू, चक्र चालू होतं. मंदिरात येताना ते विचार चक्र चालू होणार का? मी कोण, माझं स्वरूप काय, मी मंदिरात का चाललोय, हे देव कोण, त्यांचं स्वरूप काय, असं एक चक्र. म्हणून तर देवपूजेचा चॅप्टर वाचून काढा ना तुम्ही याच्यामधला शांतीचा उपायमध्ये. कसं जायचंय मंदिरामध्ये, इथून सुरुवात केली त्यांनी आणि त्याचं नाव दिलंय आदर्श भिकारी. पहिल्या चॅप्टरचं नाव दिलंय आदर्श भिकारी म्हणून देवपूजेच्या. म्हणून मला पुढचं सांगायच्या आधी सुरुवात सांगावं वाटते. त्याच्यामध्ये परत नमनालाच घडाभर तेल निघून जातं, बाकी काय नाही. म्हणजे मूळ विषय बाजूला राहून जातो, तुमचा वेळ संपलेला असतो. चालत नाही ना जास्त वेळ. पहिल्या त्याच्या काय दिला? आदर्श भिकारी बनून जावं म्हणले. कुठं? आणि आम्ही इथं भिकारी मागही सांगितलं. भिकारी बनून कोण येतं इथं? तुम्ही तर ट्रस्टी कसे येते सांगा बरं? स्वप्नील वगैरे मंदिरात ट्रस्टी कसे येते? आणि तुम्ही तर पैसे दिलेत भरपूर ह्याला, तुम्ही कसं येता मंदिरात? काय भाव असते? जर तुमच्या त्या इगोला अजून हर्ट केलं नाही म्हणून तुम्हाला वाटत नाही की माझं तसं काय नाही आहे. तुम्ही काय केले? आणि तुम्ही जर तुमचे पैसे देऊन सुद्धा तुम्हाला जर आम्ही काहीतरी म्हटलं तर तुम्हाला काय वाटेल? आम्ही एवढे पैसे दिले मंदिरला आणि हे आपल्याला असं बोलते. जर सगळ्या ट्रस्टीने मिळून तुम्हाला ट्रस्टमधनं काढलं, एकतर करतानाच आमचा ट्रस्ट राहील म्हणून ते परंपरा तर ठेवलीच का नाही ठेवलेली? घराणेशाही काँग्रेसची. माझं आहे ना, मी पाहिजे माझं राहायला पाहिजे. आता तुमचे भाव वेगळे, ठीक आहे, चांगले की आमचंही व्यवस्थित शुद्ध आमनाय पद्धतीने चालावं या हेतूने त्या ठिकाणी तुम्ही तसं केलं असेल, काय असेल ती मला त्याला म्हणायचं. पण आता जर आम्ही म्हटले सगळेजण बाकी ट्रस्टी, तुम्हाला नाही ट्रस्टीमध्ये, भिकारी बनून या म्हणायचंय. मालक नाही तर मी ट्रस्टी आहे, मी मंदिरचा ट्रस्टी आहे, मी अरे काय करतो काय तू? सेवक आहे. इथे आपल्याला पंतप्रधान बी आज मिळालाय असा की मी प्रधानमंत्री नव्हे, प्रधान सेवक आहे ना. तर आपण शिका ना, ते त्यांनी शिकवतंय आपल्याला. सेवक आहे आपण मालक नाही, ट्रस्टी म्हणजे. आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंना सुद्धा म्हणावं लागलं मी सेवा करायला झालो, मी मुख्यमंत्री नव्हे, मुख्य सेवक आहे.
ही पद्धती सुरू झाली पाहुणे. म्हणजे मुख्याला महत्व कसं आहे, तो जो बोलतो त्याला मागच्याला, तो जो करतो तसे खालचे करतील आणि बोलतील. म्हणून घरातल्या मोठ्या लोकांचं महत्व ते आहे. तुम्ही जे बोलणार करणार तशीच त्या ठिकाणी लहान मुलं बोलणार आणि करणार आहेत तुम्ही. नाहीतर मग तुम्ही समजू नका की आम्ही असं सांगितलं म्हणून मुलं तशी होती. तुम्ही काय बोलता आणि तुम्ही काय करता ते महत्वाचं आहे. तेच मी उल्हासबाईला सांगत होतो. त्याला लेकराची इतकी चिंता, जीव घालायची इतकी चिंता, मग कोण जाणार? जर मी नाही पोचलो दुकानात तर जीव कोण घालणार? आणि दुकान बंद तर नाही, कसं बंद कसं ठेवायचं? म्हणजे सवय ह्यानी लावली, दोष मुलाचा नव्हे. सवय उल्हासबाईंनी लावली आपल्या मुलाला दुकानात बसायचं चांगलं, 1 मिनिट सुद्धा दुकान सोडायचं नाही. काही झालं तरी दुकान सोडायचं नाही, पाहिजे तर डबा दुकानात आणायचा पण घरी यायचं नाहीच. आणि परत म्हणायचं शास्त्राला येत नाही, काय करायचं? असं तोंड वाकडं करून, जसं काय लय आत्म भावना आहे तुमची की तुमच्या मुलाने धर्म करावा. निवळ मायाचारी खोटारडी लोक म्हणायचे असले. म्हणजे असं मी उल्हासबाईला काय म्हणत नाही, मी असं होतंय सांगतो. आणि असं किती म्हटलं तरी फरक काय पडणार नाही. गेंड्याची कातडी घेऊन देतो आम्हा त्याला तर नेहमी. ती जाणे कसल्यानंतर कसंही काही करा असं व्यवहारात म्हणते. चिंतन करा आणि पुढं सरका. रोज सांगतोय जे मिळाले त्यामुळं आज तुम्ही कुठेतरी ठिकाण्यावर आहात, नाहीतर परिस्थिती याच्यापेक्षा फार वाईट असती. रोज पेपरला आत्महत्या करणारे लोक ऐकताय, कोणी कोणाला तरी मारतंय, इतकी अराजकता आजूबाजूला. तुम्ही वीरसागर नगर मधले फार सुखी आहे, तुमच्या अजून लक्ष येत नाही. आणि ज्याच्यामुळं सुखी आहे त्याचे उपकार जरा माना गिराव. म्हणून इथं कसं यायचं, मालक म्हणून येऊ नका. प्रधानमंत्री म्हटलाय मी सेवक आहे, तर इथं यायचं तर झाडू घ्यायची वेळ आली तर झाडू घेऊन झाडायचं. पण काय जे असेल ते सगळं तन मन धन समर्पित पाहिजे. मग बघा चमत्कार काय. ओम नमः भो प्रभू मी मन वचन काय कृतकार्यतामधून सर्व समारंभ आरंभ क्रोधमान माया दो प्रमाद इत्यादी विवाहांचे जरे माझ्याकडून या भावात पूर्वभात हृदयशास्त्र गुरु यांचा विनय घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले. इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही देवांची हिंसा रत्नादी स्वाध्याय करीत असताना घडलेले सर्व दोष मी पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मिथ्या हो, मी माझ्यामध्ये सर्व दोष